रात्रीचा काळाकुट्ट अंधार. आकाशात असंख्य तारे चमकत होते. पण त्या ताऱ्यांच्या प्रकाशानेही राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील त्या कुटुंबाच्या आयुष्यातील अंधार दूर होत नव्हता. एका मोडकळीस आलेल्या झोपडीत 10 वर्षांचा मोहन आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरती उपासमारीचं स्पष्ट चिन्ह दिसत होतं. 2 दिवसापासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. त्यानं थरथरत्या आवाजात आईला विचारलं, "आई, उद्या भाकरी मिळेल ना?" आईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिच्याकडे उत्तर नव्हतं. तिनं फक्त मुलाच्या केसावरनं हात फिरवला आणि म्हणाली, "हो बाळा, उद्या नक्की मिळेल." पण तिलाही माहीत होतं की ते फक्त लेकराला धीर देण्यासाठी बोललेलं खोटं होतं. झोपडीच्या एका कोपऱ्यात मोहनची लहान बहीण गौरी तहानेनं रडत होती. घरात पाण्याचा शेवटचा थेंबही संपला होता. तिचे वडील भेराराम हातात रिकामा माठ घेऊन दुपारपासून पाण्याच्या शोधात फिरत होते. गावातील प्रत्येक विहीर कोरडी पडली होती. प्रत्येक तलावाचा तळ फुटला होता. सूर्यास्त झाला तरी ते रिकाम्या हातानेच परतले. त्यांच्या चेहऱ्यावरती पराभव स्पष्ट दिसत होता. त्यांनी झोपडीत प्रवेश केला आणि मुलांकडे पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना स्वतःला बाप म्हणवून घ्यायलाही लाज वाटत होती. कारण आपल्या लेकरासाठी एक घास अन्न आणि एक घोट पाणी आणण्याची ताकद त्यांच्यात उरली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी भेराराम पुन्हा घराबाहेर पडले. आज त्यांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मुलांसाठी अन्न आणायचंच. दिवसभर चालत राहिले, अनेक गावं ओलांडली. पण जिथे गेले तिथे एकच दृश्य दिसलं. उजाड शेतं, रस्त्याच्या कडेला पडलेले मृतदेह, तहानेने तडफडणारी जनावरं आणि हातात रिकामं भांडं घेऊन पाण्यासाठी भटकणारी माणसं. संध्याकाळी एका सावकारानं त्यांना हाक मारली. तो म्हणाला, "तुझ्या मुलाला माझ्याकडे ठेव. बदल्यात मी तुला धान्य देईन." भेरारामच्या पायाखालची जमीन सरकली. एका बाजूला स्वतःचं लेकरू, दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंबाचा जीव. त्यांनी मुलाकडे पाहिलं. मोहन उपासमारीने अशक्त झाला होता. त्याला उभंसुद्धा राहता येत नव्हतं. थरथरत्या हातांनी भेरारामने मुलाचा हात सावकाराच्या हातात दिला. मोहनला काहीच समजत नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणाला, "बाबा, मी परत घरी येईन ना?" त्या एका प्रश्नानं भेरारामचं हृदय तुटलं. त्यांनी मुलाला घट्ट मिठी मारली पण उत्तर देऊ शकले नाही. हातात काही मुठी बाजरी घेऊन ते घरी परतले. त्या रात्री घरात अनेक दिवसांनी चूल पेटली. भाकरी तयार झाली पण प्रत्येक घासासोबत आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण त्या भाकरीची किंमत त्यांच्या लेकरापेक्षा मोठी नव्हती. मित्रांनो, ही एखाद्या कुटुंबाची नव्हे तर 1899च्या छप्पन्निया दुष्काळात राजस्थानातील हजारो कुटुंबाची वेदना होती. हा असा काळ होता जेव्हा भूक माणसाकडून अशक्य वाटणारे निर्णय करून घेत होती. चला, आता जाणून घेऊया भारताच्या इतिहासातील त्या भीषण छप्पनिया दुष्काळाची सत्यकथा, जिने लाखो लोकांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. सन 1899 भारतावरती ब्रिटिश साम्राज्याची सत्ता होती. देशातील अनेक भागांमध्ये इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू होता. पण राजस्थानातील लोक एका अशा शत्रूशी झुंज देत होते ज्याला तलवारीनं हरवता येत नव्हतं, बंदुकीच्या गोळ्यांनी थांबवता येत नव्हतं. हा शत्रू होता निसर्गाचा प्रचंड कोप. असा दुष्काळ ज्यानं लाखो लोकांच्या आयुष्यावरती काळी रेघ ओढली. असा दुष्काळ ज्यानं माणसाच्या शरीरातील रक्त, शक्ती आणि जगण्याची आशा हिरावून घेतली. रस्त्याच्या कडेला मृतदेहांचे ढीग पडले होते. त्या मृतदेहांची अवस्था इतकी भयानक झाली होती की गिधाडे आणि कावळेसुद्धा त्यांच्याजवळ फिरकत नव्हते. अनेक कुटुंबांमध्ये प्रिय व्यक्तींचा मृत्यू झाला होता. पण अंत्यसंस्कार करण्याइतकी ताकदही जिवंत राहिलेल्या माणसांमध्ये उरली नव्हती. एखादी आई आपल्या मुलाच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती, तर एखादा मुलगा आपल्या वडिलांकडे असहाय्य नजरेने पाहत होता. संपूर्ण गावामध्ये मृत्यूचं भयान साम्राज्य पसरलं होतं. ही कथा आहे राजस्थानच्या इतिहासातील सर्वात भीषण आपत्तीपैकी एक मानल्या जाणाऱ्या छप्पनिया दुष्काळाची. विक्रम संवत 1956 हा दुष्काळ पडल्यामुळे लोकांनी त्याला छप्पनिया काल असे नाव दिले. इंग्रजांच्या नोंदीमध्ये मात्र तो द ग्रेट इंडियन फॅमिन ऑफ 1899 म्हणून नोंदवला गेला. काही इतिहासकारांच्या मते या भीषण दुष्काळात आणि त्यानंतर पसरलेल्या रोगराईत 40 ते 45 लाखापर्यंत लोकांचा मृत्यू झाला असावा. ही केवळ आकड्यांची गोष्ट नव्हती, तर लाखो उद्ध्वस्त कुटुंबाची वेदना होती. या महाभयंकर संकटाची सुरुवात झाली ती पावसानं पाठ फिरवल्यापासून. राजस्थानचा मोठा भाग पावसावरती अवलंबून होता.
तलाव, जोहड, विहिरी, पावसाचं पाणी साठवणाऱ्या पारंपरिक व्यवस्था हाच तेथील जीवनाचा आधार होता. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की शेतकरी आकाशाकडे आशेनं पाहत असत. पहिला पाऊस पडला की शेतात नांगर फिरत असे. बाजरी, ज्वारी, मूग आणि इतर पिकांची पेरणी होत असे. पण 1899 मध्ये निसर्गानं वेगळाच निर्णय घेतला होता. पावसाळा सुरू झाला, ढग आले, वारा वाहू लागला, पण पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडला नाही. दिवस गेले, आठवडे गेले आणि अखेर संपूर्ण पावसाळा संपला. तरीही धरतीला पावसाचं दर्शन झालं नाही. शेतकऱ्यांनी जपून ठेवलेलं बियाणं कोठारातच पडून राहिलं. अनेकांनी धाडस करून पेरणी केली, पण ओलावाच नसल्यामुळे बियाणे जमिनीतच सुकून गेली. काही दिवसातच संपूर्ण प्रदेशातील शेती उजाड झाली. जिथे हिरवीगार पिके डोलायची तिथे आता फक्त धुळीचे लोट आणि जमिनीला पडलेल्या खोल भेगा दिसत होत्या. सूर्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत होता. थारच्या वाळवंटात तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे जात होतं. गरम वाऱ्याचे झोत अंगाची लाही लाही करत होते. पाण्याअभावी तलाव कोरडे पडले, विहिरींचा तळ दिसू लागला. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा शेवटचा घडा कोणाला मिळणार यावरून वाद होऊ लागला. स्त्रियांना एका घागरी पाण्यासाठी 10-10, 20-20 किलोमीटर चालावं लागत होतं. अनेक वेळा त्या रिकाम्या हातानं परत येत असत, कारण ज्या विहिरीवरती त्या पोचत तीही पूर्णपणे आटलेली असे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला सोन्याहून अधिक किंमत आली होती. त्याचबरोबर गुरांसाठीचा चारा पूर्णपणे संपला. गायी, बैल, उंट, बकऱ्या उपासमारीने तडफडू लागल्या. राजस्थानातील शेतकऱ्यांसाठी ही जनावरे फक्त मालमत्ता नव्हती, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य होती. बैलांशिवाय शेती शक्य नव्हती, गायीशिवाय दूध नव्हते, उंटाशिवाय वाहतूक अशक्य होती. पण आता शेतकरी स्वतः उपाशी असल्यामुळे जनावरांना खाऊ घालणं अशक्य झालं होतं. एकामागून एक जनावरे कोसळत होती. त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून मालकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण ते पूर्णपणे हतबल झाले होते. जनावरांचा मृत्यू म्हणजे भविष्यातील शेतीचाही अंत होता. त्यामुळे हा दुष्काळ फक्त त्या वर्षापुरता मर्यादित राहणार नव्हता, तर पुढील अनेक वर्ष राजस्थानच्या जनजीवनावरती त्याची खोल जखम उमटणार होती. पण त्यावेळी कोणालाच कल्पना नव्हती की खरी भयानता तर आता सुरू होणार होती. काही दिवसातच अन्नाचे कोठार रिकामे होतील. उपासमारी माणसाला माणुसकी विसरायला लावेल आणि जिवंत राहण्यासाठी लोकांना अशा गोष्टी कराव्या लागतील ज्यांचा विचारही आज आपण करू शकत नाही. हळूहळू गावोगावी साठवून ठेवलेलं धान्य संपत गेलं. सुरुवातीला लोकांनी दिवसातून 2 वेळा जेवण्याऐवजी एकदाच जेवायला सुरुवात केली. काही दिवसांनी तेही शक्य राहिलं नाही. अनेक कुटुंबांना 2-2, 3-3 दिवस अन्नाचा एक कणही मिळत नव्हता. लहान मुलांच्या रडण्याचा आवाज हळूहळू बंद झाला, कारण त्यांच्या शरीरात रडण्याइतकीही शक्ती उरली नव्हती. आई आपल्या उपाशी लेकराला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत असे, पण तिच्या स्तनात दुधाचा एक थेंबही शिल्लक नव्हता. अनेक माता स्वतः उपाशी राहून मुलांना काहीतरी खायला मिळावे म्हणून धडपड करत होत्या, पण त्यांच्या हातात देण्यासाठी काहीच नव्हतं. घरातील वृद्ध शांतपणे एका कोपऱ्यात पडून राहत. त्यांना माहीत होतं की घरात जर थोडेफार अन्न असेल तर ते मुलांना मिळाले पाहिजे. म्हणून अनेक वृद्धांनी स्वेच्छेने अन्नाचा त्याग केला आणि उपासमारीने प्राण सोडले. राजस्थानच्या तळपत्या उन्हात दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच भीषण होत गेली. लोकांनी सुरुवातीला राब, सांगरी, बेर आणि जंगलातील मिळेल ती फळं खाऊन दिवस काढले. पण काही दिवसांनी बेराची झाडं रिकामी झाली. खेजडीच्या झाडावरील सांगरी संपली. त्यानंतर लोकांनी खेजडीच्या झाडाची साल काढून ती वाळवली. तिची पूड करून पाण्यात मिसळून पिण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी लोक काटेरी झुडपांमध्येही पडलेले बाजरीचे दाणे एक एक करून वेचत. लहान मुले अनवाणी पायांनी काट्यांमधून फिरून ते गोळा करत आणि आई ते उकळून संपूर्ण कुटुंबात वाटून देत असे. त्या एका मुठभर धान्यावरती संपूर्ण दिवस जगण्याचा प्रयत्न केला जात होता. काही लोकांनी झाडांची पाने, मुळे, रानटी गवत, जंगलात मिळणाऱ्या कोणत्याही वनस्पती खाण्यास सुरुवात केली. पण जेव्हा निसर्गातील खाण्यायोग्य प्रत्येक गोष्ट संपली, तेव्हा माणूस जगण्यासाठी किती खाली जाऊ शकतो याची भयानक उदाहरणे समोर आली. शाकाहारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक लोकांनी साप, नेवले आणि इतर लहान वन्य प्राणी पकडून खाल्ले. काही ऐतिहासिक उल्लेखानुसार उपासमारीने वेडे झालेल्या काही लोकांनी नरभक्षण केल्याच्या घटनाही उल्लेख आढळतो. भूक माणसाची विचार करण्याची शक्ती हिरावून घेते, याचा हा अत्यंत वेदनादायी पुरावा होता. उपासमारीमुळे लोकांच्या शरीरावरील मांस पूर्णपणे नाहीसे झाले होते. बरगड्या स्पष्ट दिसत होत्या.
त्वचा हाडांना चिकटली होती. डोळे खोल गेले होते. चालताना लोक डगमगत होते आणि अनेक जण रस्त्यातच कोसळून पुन्हा कधीच उठत नव्हते. मुलांची वाढ थांबली होती. तरुणांचे शरीर सुकून काठीसारखे झाले होते. वृद्धांना उठण्यासाठी घरात काठ्या रोवून ठेवण्यात आल्या होत्या. अनेक जण त्या काठीचा आधार घेत उभे राहत आणि पुन्हा थकून खाली बसत. गावोगावी मृत्यू रोजचा झाला होता. रस्त्याच्या कडेला, शेतामध्ये, गावाच्या वेशीवरती मृतदेह पडलेले दिसत. जिवंत राहिलेल्या लोकांमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची ताकद उरली नव्हती. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील 5-6 जण उपासमारीने मृत्युमुखी पडले. मृतदेह दिवसेंदिवस उन्हात पडून राहत होते. आज आपण अन्नाचा एक घास सहज वाया घालवतो, पण त्या काळात एक मुठभर बाजरीचं मूल्य सोन्या चांदीपेक्षाही अधिक झालं होतं. घरात सोन्याची नाणी, चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू असूनही त्यांचा काहीच उपयोग नव्हता, कारण विकत घेण्यासाठी धान्यच उपलब्ध नव्हतं. चोरसुद्धा घरात शिरून दागिने चोरत नसत, तर चुलीवर ठेवलेले धान्याचे भांडे घेऊन जात असत, कारण त्या काळात खरा खजिना म्हणजे अन्न होतं. ज्या व्यक्तींच्या घरात 2 मुठी धान्य असेल तोच त्या काळात सर्वात श्रीमंत मानला जात होता. पण हा मानवी वेदनेचा अंत नव्हता. पुढे अशी वेळ आली की स्वतःच्या कुटुंबाला जिवंत ठेवण्यासाठी लोकांना अशा निर्णयाचा सामना करावा लागला, ज्यामुळे इतिहास आजही हादरून जातो. भीषण परिस्थितीची बातमी राजस्थानातील विविध संस्थानांच्या राजांपर्यंत पोचली. आपल्या डोळ्यासमोर प्रजा उपासमारीने मरत असल्याचं पाहून अनेक राजांचं हृदय हेलावून गेलं. बिकानेरचे महाराजा गंगासिंग, मेवाडचे महाराजा फतेहसिंग, खरवा संस्थानाचे गोपाल सिंग आणि इतर अनेक राजांनी आपल्या धान्य कोठारांचे दरवाजे जनतेसाठी खुले केले. अनेक ठिकाणी अन्नछत्रे सुरू करण्यात आली. भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांना खिचडी, बाजरीची भाकरी, उकडलेले हरभरे आणि जे काही उपलब्ध होईल ते वाटले जाऊ लागले. राजांनी आपल्या खजिन्यातील संपत्ती खर्च करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी तर जनतेला वाचवण्यासाठी जमीन, गाव आणि दागिने गहाण ठेवण्यात आल्याचा उल्लेखही इतिहासात आढळतो. अनेक दानशूर व्यापारी, जमीनदार आणि समाजसेवक पुढे आले. त्यांनी मोफत अन्नछत्रे उघडली, विहिरी खोदल्या आणि पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण दुष्काळाची व्याप्ती इतकी प्रचंड होती की ही मदत अपुरी पडत होती. लाखो लोक संकटात सापडले होते आणि उपलब्ध अन्न काही हजारांपुरतेच मर्यादित होते. याच काळात भारताचे व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड कर्झन यांची नियुक्ती झाली. ब्रिटिश प्रशासनाने काही भागांमध्ये राहत छावण्या सुरू केल्या. सार्वजनिक कामांच्या बदल्यात धान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली. काही ठिकाणी रस्ते, तलाव आणि कालवे बांधण्याची कामे सुरू करण्यात आली, जेणेकरून काम करणाऱ्या लोकांना अन्न मिळू शकेल. परंतु राजस्थानातील बहुतांश गावे दुर्गम भागात असल्यामुळे अनेकांना या छावण्यांपर्यंत पोचणे शक्य झाले नाही. उपाशीपोटी अनेक किलोमीटर चालण्याची शक्तीही लोकांमध्ये उरली नव्हती. त्यामुळे हजारो लोक मदत मिळण्यापूर्वीच मृत्युमुखी पडले. परिस्थिती इतकी भयानक झाली होती की अनेक कुटुंबांना जगण्यासाठी स्वतःची जनावरे, घरे, शेती आणि शेवटी स्वतःचं कुटुंबही विकण्याची वेळ आली. काही पालकांनी आपल्या लहान मुलांना श्रीमंत कुटुंबाकडे किंवा इतर प्रदेशातील लोकांकडे कामासाठी दिलं. त्यामागे लोभ नव्हता, तर एकच आशा होती, किमान त्यांच्या मुलाला 2 वेळचं अन्न तरी मिळेल आणि तो जिवंत राहील. काही लोकांनी आपल्या पत्नीलाही विकल्याचा वेदनादायक कथा राजस्थानातील लोकपरंपरेत आजही सांगितल्या जातात. त्या काळात प्रचलित असलेल्या एका लोककथेनुसार एका शेतकऱ्यानं खेजडीच्या सांगरीच्या बदल्यात स्वतःच्या पत्नीचा सौदा केला. पुढच्या वर्षी पाऊस पडू लागला, काळे ढग आकाशात दाटून आले आणि धरतीवरती पुन्हा हिरवळ पसरू लागली. तेव्हा त्या शेतकऱ्यानं आकाशाकडे पाहत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या निर्णयाचा आयुष्यभर पश्चाताप केला. भूक माणसाकडून काय करवून घेते याचे हे अत्यंत हृदयद्रावक उदाहरण मानले जाते. दुसरीकडे काही निर्दयी सावकार आणि श्रीमंत लोकांनी या संकटाचाही फायदा घेतला. काही ठिकाणी फक्त 2 बाजरीच्या भाकऱ्या किंवा थोड्याशा अन्नाच्या बदल्यात लोकांकडून दिवसभर कष्टाची कामे करून घेतली जात होती. उपाशी माणसाला दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याला जिवंत राहण्यासाठी ते अन्यायही सहन करावे लागत होते. मात्र याच समाजात अनेक असेही लोक होते ज्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता हजारो जीव वाचवण्यासाठी आपली संपत्ती खर्च केली. त्यांनी विहिरी, जोहड, पाणी साठ्याची कामे करून भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी प्रयत्न केले. 2 वर्षाच्या असह्य वेदनानंतर अखेर निसर्गाला दया आली.
काळे ढग दाटून आले, विजांचा कडकडाट झाला आणि राजस्थानच्या तहानलेल्या भूमीवरती पावसाच्या सरी बरसू लागल्या. कोरडी पडलेली जमीन पुन्हा ओलावली, तलाव भरू लागले, विहिरींना पाणी आलं, शेतांमध्ये पुन्हा हिरव्या पिकांची चाहूल लागली. पण हा आनंद अपूर्ण होता, कारण लाखो लोक या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी जिवंतच उरले नव्हते. त्यांच्या आठवणी, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या बलिदानानं राजस्थानच्या इतिहासावरती कायमचा एक वेदनादायी ठसा उमटवला होता. या महाभयंकर दुष्काळाचा शेवट झाला असला तरी त्यानं राजस्थानच्या समाज जीवनावरती उमटवलेल्या जखमा अनेक दशकांपर्यंत भरून आल्या नाहीत. हजारो गावे उद्ध्वस्त झाली होती, अनेक ठिकाणी शेती करण्यासाठी माणसंच उरली नव्हती. लाखो गुरेढोरे मृत्युमुखी पडल्यामुळे शेतकऱ्यांकडे नांगरणीसाठी बैल नव्हते, दुधासाठी गायी नव्हत्या, वाहतुकीसाठी उंट नव्हते. अनेक कुटुंबांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. ज्यांनी आपल्या आईवडिलांना, पत्नीला, मुलांना किंवा भावंडांना उपासमारीने गमावले होते, त्यांच्यासाठी पाऊस परत आला तरी आयुष्य पूर्वीसारखं होणं अशक्य होतं. या भीषण अनुभवातून राजस्थानच्या राजांनी आणि जनतेनं एक मोठा धडा घेतला. केवळ पावसावर अवलंबून राहून भविष्यातील संकटांना तोंड देता येणार नाही, हे सर्वांच्या लक्षात आलं. त्यानंतर अनेक संस्थानांनी तलाव, जोहड, बंधारे, विहिरी बांधण्यावरती विशेष भर दिला. बिकानेरचे दूरदर्शी शासक महाराजा गंगासिंग यांनी पंजाबमधील सतलज नदीचे पाणी राजस्थानपर्यंत आणण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. पुढे गंगा कालवा, ज्याला गंगा नहर म्हणूनही ओळखले जाते, तो उभारण्यात आला. या कालव्यामुळे बिकानेरसह अनेक भागांमध्ये शेतीला नवीन जीवन मिळाले. ज्या जमिनी वर्षानुवर्ष उजाड होत्या त्या पुन्हा हिरव्यागार बनू लागल्या. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे राजस्थानातील अनेक भागांमध्ये शेती आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावरती येऊ लागले. आज राजस्थानमध्ये दिसणारे अनेक जुने तलाव, बावड्या आणि जोहड हे त्या भयंकर अनुभवातून जन्माला आलेल्या दूरदृष्टीचं जिवंत उदाहरण आहे. इतिहासकारांच्या मते 1908 मध्ये प्रकाशित झालेल्या इम्पेरियल गॅझेटियरमध्ये ब्रिटिश भारतात या दुष्काळाचं आणि त्यानंतर पसरलेल्या रोगांमुळे सुमारे 10 लाख मृत्यूंचा उल्लेख आढळतो. मात्र अनेक भारतीय इतिहासकार आणि संशोधकांच्या मते प्रत्यक्ष मृतांचा आकडा यापेक्षा खूप मोठा होता. तो 40 ते 45 लाखांच्या दरम्यान असू शकतो. यामुळेच राजस्थानातील अनेक भागांमध्ये छप्पनिया हा शब्द आजही भीती, वेदना आणि अमानुष संकटाचं प्रतीक मानला जातो. त्या काळातील लोकगीतांमध्ये, म्हणींमध्ये, लोककथांमध्ये या दुष्काळाच्या आठवणी आजही जिवंत आहेत. पिढ्यानपिढ्या आजी आजोबा आपल्या नातवंडांना सांगत आले आहेत की अन्नाचा एक दानाही वाया घालवू नका, कारण त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी उपासमारीचे खरे दुःख अनुभवले होते. म्हणूनच आजही राजस्थानातील अनेक घरांमध्ये अन्नाला देवरूप मानले जाते आणि अन्नाचा अपमान करणे पाप समजले जाते. मित्रांनो, इतिहास हा फक्त राजे महाराजांच्या युद्धाचा नसतो, तर सामान्य माणसाच्या संघर्षाचाही असतो. छप्पनिया दुष्काळ हा आपल्याला शिकवतो की निसर्गासमोर माणूस किती लहान आहे, पण संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य, एकजूट आणि माणुसकी यांच्या जोरावरती त्यावर मात करता येते. आपल्या पूर्वजांनी भूक, तहान, मृत्यू, असह्य वेदना सहन करूनही जगण्याची आशा सोडली नाही. त्यांच्या त्यागामुळे पुढील पिढ्यांना अधिक सुरक्षित आणि सक्षम राजस्थान मिळाले. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या ताटात अन्न वाढले जाते तेव्हा त्या प्रत्येक घासामागे आपल्या पूर्वजांच्या संघर्षाची, बलिदानाची आठवण नक्की ठेवली जाईल. कारण ज्यांनी उपासमारीत आयुष्य गमावलं त्यांची वेदना विसरणं म्हणजे इतिहास विसरणं होय. मित्रांनो, छप्पनिया दुष्काळ ही केवळ एका राज्याची शोकांतिका नव्हती, तर संपूर्ण भारतासाठी एक कठोर इशारा होता. या आपत्तीने प्रशासन, समाज आणि सामान्य माणसाला पाणी, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं महत्त्व शिकवलं. पुढील काळात राजस्थानामध्ये पावसाचं पाणी साठवण्यासाठी जोहड, तलाव, बंधारे, बावड्या आणि विहिरींच्या उभारणीवरती अधिक भर देण्यात आला. अनेक संस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी योजना तयार केल्या. ब्रिटिश सरकारलाही दुष्काळ निवारणाच्या धोरणांमध्ये बदल करावे लागले. पुढे फॅमिन कोड यासारख्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून भविष्यात अशा संकटात मदत अधिक वेगानं पोहोचता येईल. मात्र ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंब गमावलं होतं त्यांच्यासाठी कोणतीही योजना किंवा मदत त्यांच्या वेदना भरून काढू शकत नव्हती. भारतातील अनेक लोकगीतांमध्ये आजही त्या काळाची वेदना ऐकायला मिळते. वृद्ध लोक आपल्या पुढच्या पिढीला सांगत असतात
की अन्नाचा एक दाणाही वाया घालवू नका. कारण असा काळ आम्ही पाहिला आहे की एका मुठभर बाजरीसाठी माणूस आयुष्यभराची कमाई देण्यास तयार होता. पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतासारखा जपला जात होता. म्हणूनच राजस्थानात आजही पाणी साठवण्याची परंपरा आणि अन्नाला आदर ही संस्कृतीचा अविभाज्य भाग मानली जाते. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते 56 या दुष्काळानं केवळ लाखो जीव घेतले नाहीत, तर राजस्थानची अर्थव्यवस्था, शेती, पशुधन, सामाजिक रचना अनेक वर्ष मागे ढकलली. अनेक गावे ओस पडली, हजारो कुटुंब कायमची विस्कळीत झाली, अनेक मुले अनाथ झाली, कित्येक स्त्रियांनी आपले पती गमावले आणि असंख्य वृद्धांनी आपल्या संपूर्ण वंशांचा अंत स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिला. या दुष्काळाची आठवण आजही राजस्थानातील लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी छप्पनिया हा शब्द उच्चारला तरी लोकांच्या मनात भीती आणि वेदना जागी होते. मित्रांनो, आपण आज ज्या सुखसोयींमध्ये जगत आहोत त्या आपल्या पूर्वजांच्या संघर्षामुळेच शक्य झाल्या आहेत. आज आपल्या घरात अन्न सहज उपलब्ध आहे. नळ उघडला की पाणी येतं. बाजारात धान्याची कमतरता नसते. पण एक काळ असा होता की या देशातील लाखो लोकांनी एका घासासाठी, एका थेंब पाण्यासाठी आणि एका दिवसाच्या आयुष्यासाठी असह्य यातना सहन केल्या. म्हणूनच अन्नाची नासाडी करू नका, पाण्याचा अपव्यय करू नका आणि आपल्या इतिहासातील अशा घटनांना कधीही विसरू नका. कारण इतिहास विसरणारा समाज भविष्याची तयारी करू शकत नाही. 56 या दुष्काळ हा केवळ भूतकाळातील एक प्रसंग नाही, तर मानवाच्या सहनशक्तीचा, जिद्दीचा आणि निसर्गापुढील नम्रतेचा अमर धडा आहे. जर ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण आपल्या पूर्वजांचा संघर्ष प्रत्येक भारतीयाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांच्या वेदनांना, त्यागाला आणि अदम्य जिद्दीला मनपूर्वक अभिवादन.